आता कसं आहे ना की एखादा ग्लास अर्धा भरला असेल तर कोणी म्हणेल की तो अर्धा भरलेला, तर मी म्हणेल तो अर्धा खाली आहे. मी कायदा तोडून पैसे वाचवतायत जे देशासाठीही चुकीचं आहे, तुमच्या स्वतःसाठीही चुकीचं आहे. मेंटॉर बऱ्यापैकी लोकांना खर्च वाटतो, पण मी मेंटॉर हा खर्च नाही बघतो, तर मी इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतो. तुम्ही जगाला जेव्हा सांगणार नाही की मी ह्या गोष्टीवर सोल्युशन देतोय, तोपर्यंत लोकांना कळणार नाही की तुम्ही काय सोल्युशन देता. तर F&O माझ्या प्रकारे ना हा एक जुगार. नमस्कार मित्रांनो, फायनान्शियल अवेअरनेसच्या आपल्या नवीन भागात तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत. आज आपण भेटणार आहोत टॅक्स मंत्री, कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा अमोल मंत्री, जे CA आहेत बाय प्रोफेशन. त्यांना आता रिसेंटली लोकमत ग्लोबल कन्व्हेन्शन ऑफ द इयरचा अवॉर्डही भेटलाय. आजच्या भागामध्ये आपण टॅक्स मंत्री यांना बोलवण्याचं कारण काय, तर बऱ्याचशा लोकांना फायनान्शियल अवेअरनेस बद्दल खूप कमी माहिती आहे. लोकांना बऱ्यापैकी वाटतं की सॅलरी रिटर्न आहे किंवा आपलं GST रिटर्न मी माझंच फाईल करू शकतो, परंतु अमोल सर या केसमध्ये सेकंड ओपिनियन देतात. त्यांचं असं म्हणणं आहे की जर डॉक्टरच्या काहीही आजारावरती आपण सेकंड ओपिनियन घेतो, तर फायनान्शियल आजारावरती का नाही घ्यायचं. कोणतेही फायनान्शियल डिसिजन घेताना एक कन्सल्टंट काय रोल प्ले करतो. तुम्ही जर MSME मध्ये आहात, तुम्ही एक नवीन बिझनेस स्टार्ट करण्याची इच्छा ठेवताय, तर तुम्ही काय स्टेप्स घेतल्या पाहिजे, तुम्ही रिस्क घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे, इंडियन मार्केट कसं आहे, इन्व्हेस्टमेंट पर्पजनी तुम्ही काय प्लॅनिंग करू शकता, तुम्ही सॅलरीड एम्प्लॉय असताना इन्व्हेस्टमेंटसाठी काय करू शकता, तुम्ही बिझनेसमॅन असताना इन्व्हेस्टमेंटसाठी काय करू शकता. अशा बऱ्याचशा गोष्टींवरती आपण आज चर्चा केली आहे, ज्याच्यामध्ये खूप सारं फ्रुटफुल डिस्कशन झालंय, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला अमोल सरांकडनं ऐकायला भेटल्यात आणि ह्या नक्कीच तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये किंवा तुमच्या पर्सनल लाईफमध्ये मदतीच्या ठरतील अशी अपेक्षा आहे. सर, आम्हाला तुमच्या जर्नीबद्दल आधी जाणून घ्यायला आवडेल की कोण आहे अमोल मंत्री, का टॅक्स मंत्री हा ब्रँड तयार झाला आणि कसा तयार झाला. ॲक्च्युली माझं नाव CA अमोल मंत्री आणि 2012ला जेव्हा मी पासआउट झालो तर सुरुवातीलाच CA प्रॅक्टिसचा हा निर्णय घेतला. साधारण एक 13 ते 14 वर्ष ह्या प्रॅक्टिस जेव्हा आपण केली, तर तेव्हा लक्षात आलं की ह्याच्यामध्ये आणखीन पण खूप काही स्कोप होऊ शकतो. ऑदर टेक्नॉलॉजीचे लोक ह्याच्यामध्ये येत आहेत आणि ते बऱ्यापैकी स्टार्टअप टाईपमध्ये मोठ्या गोष्टी आणत आहेत त्याच्यामध्ये. मग जेव्हा इंजिनियर लोक किंवा हे सर्व लोक ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी इनोव्हेटिव्ह करत आहेत, तर आपण का नाही करायला पाहिजे. ह्या अनुषंगाने आम्ही टॅक्स मंत्री हा ब्रँड स्टार्ट केला, ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेटिव्ह वेनी कशा सर्व्हिसेस द्यायच्या ह्या गोष्टीवर फोकस केलं. तर 1 जानेवारी 2024ला मी स्वतःची फुल टाईम COP कन्वर्ट करून टाकली आणि त्याच्यानंतर टॅक्स पेअरला कसं ॲडिशनल बेनिफिट देऊ शकतो, टेक्नॉलॉजी कशी आपण अडॉप्ट करू शकतो, त्यांचं कसं व्हॅल्यू ॲडिशन करून देऊ शकतो, ह्या सर्व गोष्टीवर फोकस करून ह्याला एक स्टार्टअप म्हणून आम्ही सध्या ट्रीट करतोय. आता हा स्टार्टअप किती मोठा होईल हे भविष्य वेळच सांगेल, पण आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय की ह्याला आपण एक समाजामध्ये अस्तित्व निर्माण करून टॅक्स मंत्रीचं लोकांमध्ये कॉन्फिडन्स तयार करायचा की यस, तुम्हाला चांगल्या प्रकारे कन्सल्टेशन कसं मिळू शकतो, टेक्नॉलॉजीचा वापर कसा करू शकतो आणि त्याच्यामधून तुम्ही टॅक्स कंप्लायंट असून जो तुमचा कायदेशीर अधिकार आहे की लिगल टॅक्स प्लॅनिंगचा, तो तुम्ही कसं फुलफिल करून तुमचे हार्ड अर्न मनी पैसे वाचवू शकतात, ह्याच्यावर आम्ही फोकस करतो. टॅक्स कंप्लायन्स किंवा तुम्ही टॅक्स प्लॅनिंगचा जो आता शब्द वापरला, मला त्याच्याबद्दल बोलायला आवडेल की टॅक्स प्लॅनिंग आणि टॅक्स इव्हेजन याच्यामध्ये खूप सारे लोक कन्फ्यूज होतात. बरोबर आहे. तर तुम्ही टॅक्स प्लॅनिंग करणार असं म्हणताय, मग टॅक्स प्लॅनिंग आणि टॅक्स इव्हेजनमध्ये फरक काय. टॅक्स प्लॅनिंग आपण जेव्हा करतो तेव्हा इट इज विदिन अ ब्रॅकेट ऑफ लॉ. कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्या तरतुदी वेगवेगळ्या ज्या तरतूद दिलेल्या त्या वापरून आपण कोणताही कायदा न तोडता ज्या प्लॅनिंग करतो पैसे वाचवण्यासाठी, त्याला लिगल टॅक्स प्लॅनिंग हा शब्द वापरतो. आणि इव्हेजन म्हणजे काय आहे की तुम्ही कायदा तोडून पैसे वाचवतायत जे देशासाठीही चुकीचं आहे, तुमच्या स्वतःसाठीही चुकीचं आहे. जेव्हा भविष्यात ह्या गोष्टी जेव्हा आयडेंटिफाय होतं डिपार्टमेंटकडून, तेव्हा तुम्हाला इंटरेस्ट, पेनॉल्टी, फाईन ह्या सर्वच गोष्टी, आज तुम्ही 100 रुपये वाचले तर उद्या जाऊन तुम्हाला 400 रुपये द्यावे लागतात. ह्या दोन्हीमधला फरक आहे. माझ्याकडे सध्या एक केस झाली 2020 मध्ये. एका क्लायंटला सेल्फ असेसमेंट टॅक्स पेएबल येत होता, कारण कंपनी स्विच केल्यामुळे जवळपास 2 लाख रुपये. त्याने मे बी माहीत नाही का रिटर्न फाईल नाही केला. आपल्याला तो सांगतोय की माझ्याकडनं स्किप झालं, बट मे बी टॅक्स पेमेंटमुळे केलं नसेल. तर आता त्याला नोटीस आली आहे आणि विथ 50% पेनल्टी आणि इंटरेस्ट त्याची ती 2 लाखाची टॅक्स पेमेंटची अमाऊंट 6 लाख रुपये जाते. सो माझंही हेच म्हणणं राहतं की यू गो फॉर टॅक्स प्लॅनिंग आणि तुम्ही टॅक्स रिटर्न, टॅक्स कंप्लायन्सेस टाईमावरती करा. त्याच्यानंतर तुम्हाला नंतर फ्युचर लिटिगेशन्स तुम्ही त्याच्यातनं अवॉइड करताय. डोळे झाकून मांजर दूध पिल्याने कोणी पाहत नाही असं नाही होत. 100%.
आपण त्याच्यानंतर हे डिस्कस करू शकतो की तुम्ही जेव्हा टॅक्स प्लॅनिंग म्हणताय आणि सेकंड ओपिनियन म्हणताय, फायनान्स मिनिस्ट्री किंवा बऱ्यापैकी आजकाल जे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे ते लोक ह्या प्रकारे ऍडव्हर्टिजमेंट करतायत की तुम्हाला तुमच्या रिटर्न फायलिंगसाठी सीएची किंवा कोणत्याही कन्सल्टंटची गरज नाही पडणार, आम्ही तुम्हाला एवढं सोपं करून देऊ सगळं की तुम्ही तुमचं टॅक्स रिटर्न फाईल करू शकता, हे गव्हर्नमेंट म्हणताय. आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय की यार यू टेक सेकंड ओपिनियन फ्रॉम मी. सेकंड ओपिनियन ह्या शब्दावरती तुम्ही ट्रेडमार्क सुद्धा रजिस्टर करताय, तर सेकंड ओपिनियन माझ्याकडनं घ्या. म्हणजे फर्स्ट ओपिनियन तर आहेच, सेकंड ओपिनियन घ्या. तर ही खूप मोठी पॅरडी आहे की गव्हर्नमेंट म्हणते की तुम्हाला गरज नाहीये कन्सल्टेशनची आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही कन्सल्टेशन घेताय, स्टील यू कन्सल्ट विथ मी, कारण तुम्हाला आणखीन काय ऍडिशनल बेनिफिट होऊ शकतो का. तर हे असं एवढी मोठी पॅरडी का, आणि तुमचं ह्याच्यावरती व्ह्यू काय? आता सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे गव्हर्नमेंट संदर्भातला, तर मी सांगेल की गव्हर्नमेंट काही प्रमाणात नक्कीच बऱ्याचशा गोष्टी सिम्प्लिफाईड करतात, पण त्या आणखीन तेवढ्या फुल फ्लेज नाही आहेत. कारण की तुम्ही बघाल तर गव्हर्नमेंटकडून जो ॲन्युअल इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये जो रेकॉर्ड येतोय तो कधी कधी मल्टिप्लायमध्ये येतो, म्हणजे एकच एंट्री दोनदा येते, कधी कधी रिपोर्टिंग चुकीचा होतात. शेवटी त्यांच्याकडे डेटा येतो कुठून, कुणीतरी एजन्सी तिथे रिपोर्ट करते. जसं की उदाहरणार्थ आपण घ्यायला पाहिजे तर समजा 30 लाखाच्या वरती तुमची प्रॉपर्टी समजा बाय किंवा सेल असेल तर रजिस्ट्रार ऑफिस तिथे गव्हर्नमेंटला रिपोर्ट करतो. आम्ही असं ऑब्झर्व केलेलं आहे की तुम्ही विकलेली आहे शेती, रजिस्ट्रार ऑफिसकडून रिपोर्ट होतो की तुम्ही हाऊस प्रॉपर्टी विकली आहे. शेती ही समजा डिफाईन्ड लेवलच्या बाहेर असेल इन्कम टॅक्सनुसार तर ती टॅक्स फ्री आहे, पण तिथे रेसिडेन्शियल प्रॉपर्टी विकली असं दाखवलं तर त्याच्यावर टॅक्स येतो. तर त्याच्यामुळे ह्या कुठेतरी म्हणजे विरोधाभास तयार होतो याच्यामध्ये. आणि काही काही गोष्टी अशा चुकीच्या रिपोर्ट होतात, शेअर मार्केटचा समजा डेटाबेस असेल वगैरे, तर त्या बेसिसवर तुम्ही गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डनुसार टॅक्स पे करायला गेला तर एखाद्या वेळेस तुमचं टॅक्स लायबिलिटी चुकू शकतो, ती जास्तही जाऊ शकते किंवा कमीही जाऊ शकते. परत त्याच्यामध्ये तुम्हाला नोटीस येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे तुम्हाला कन्सल्टंटची कुठे ना कुठे आवश्यकता पडते. आता बऱ्याचशा गोष्टी प्लॅनिंग अशा असतात की उदाहरणार्थ मी सांगायला गेलो तर ज्या व्यक्तीला HR हा मिळत नाही, कोणताही टॅक्स पेयर असू द्या, तो बिझनेसवाला असू द्या, प्रोफेशनवाला असू द्या किंवा इव्हन सॅलरीडवाला, त्याला HR मिळत नसेल त्याच्या पेस्लिपमध्ये किंवा बिझनेसवाल्यांना तर HR मिळण्याचा प्रश्नच येत नाही, त्या केसमध्ये त्याला ATGG हा सेक्शन बेनिफिट होतो. अप टू 60,000 पर्यंत ते क्लेम करू शकतात. मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगू शकतो ही गोष्ट 70 ते 80% लोकांना टॅक्स पेअरला माहीत नाही. तर सरकार म्हणतोय की तुम्ही तुमचा रिटर्न हा रेडीमेडली आम्ही करून देऊ, पण ह्या टॅक्स प्लॅनिंग कोण वापरणार ते? कारण की त्या टॅक्स प्लॅनिंग तिथे सजेस्ट नाही केल्या जात की तुम्ही कोणतं हे करायला पाहिजे. तर कुठे ना कुठे आयदर तुम्ही स्वतः ह्या गोष्टी शिकाव्या लागेल, तुम्हाला शिकण्यासाठी वेळ नसेल तर नक्कीच तुम्हाला एक्सपर्ट लेवलचं कन्सल्टंट तुमच्यासोबत असणं आवश्यक आहे. तरच तुमच्या रिटर्न फाईल करताना चुका कमी होणार किंवा होणार नाही आणि तुमचे पैसेही वाचतील आणि भविष्यातल्या नोटिसेस वगैरे तुम्ही म्हणजे त्यात सर्व कचाटीतून बाहेर पडू शकतात. आता दुसरा प्रश्न आहे की सेकंड ओपिनियनचा. आता कसं आहे ना की एखादा ग्लास अर्धा भरला असेल तर कोणी म्हणेल की तो अर्धा भरलेला, तर मी म्हणेल तो अर्धा खाली आहे. कारण की काय होतं ना की जेव्हा आपल्याला सर्दी खोकला असेल तर आपण फॅमिली डॉक्टरकडे जातो, पण जेव्हा एखादा म्हणजे लाईक आपण म्हणून सिरियस आजार झाला असेल तर फॅमिली डॉक्टरकडे नक्कीच दाखवतो, पण आपण एक्सपर्टलाही दाखवतो का, तर त्याच्यातून लवकर बरे होण्यासाठी. तसंच सेकंड ओपिनियनचा फंडा आहे आमचा की ज्याच्यामध्ये आम्ही म्हणतो की तुम्हाला एक्झिस्टिंग टॅक्स ॲडवायझर जो आहे तो बदलायचा नाही आहे. तो न बदलता तुम्ही एक्सपर्ट लेवलचं ओपिनियन घ्या. आणि आमच्या सेकंड ओपिनियनमध्ये खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आमच्या ओपिनियनने तुमचे पैसे वाचले तरच आम्ही तुमच्याकडून फीस घेतो, अदरवाईज तुमच्याकडून फीस घेत नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही जे आम्हाला फीस देतात ते तुमचे जे पैसे वाचतायत त्या पैशातूनच तुम्ही आम्हाला फीस देतात. उदाहरणार्थ तुमच्या एक्झिस्टिंग ॲडवायझरने तुमची टॅक्स लायबिलिटी 10 लाख रुपये कॅल्क्युलेट केली, आम्ही ती 3 लाख रुपयावर आणली, तर जे 7 लाख रुपये तुमचे वाचले त्याच्यातूनच तुम्हाला आम्हाला फीस द्यायची. तुम्हाला जे कारण की तुम्ही ते 10 लाख रुपये ऑलरेडी तुमच्या ॲडवायझरच्या सल्ल्यानुसार पे करण्यासाठी तुम्ही रेडी होता गव्हर्नमेंटला. बरोबर. तर ह्या सेकंड ओपिनियनमुळे काय होतं की तुम्हाला एक ॲश्युरन्स येते की येस माझा जो आता ॲडवायझर आहे तो परफेक्टली काम करतोय आणि कुठे स्कोप असेल तर आम्ही तो रायटिंगमध्ये देतो. आणि टॅक्स ॲडवायझर तुम्हाला बदलायचा नाही आहे आणि जे सजेशन्स आम्ही सांगितलेले आहेत तर ते सजेशन त्यांना दाखवून त्यांच्याकडूनच चेंजेस करून घ्यायचे आणि त्यांच्याकडूनच तुम्हाला रिटर्न फाईल करून घ्यायचं. ओके, म्हणजे आम्हाला क्रॉस व्हॅलिडेशन करून घ्यायला लागेल ज्याच्यामध्ये आम्हाला ॲडिशनल बेनिफिट होऊ शकतो.
बट बऱ्यापैकी लोकांना हे वाटतं की ऍडिशनल बेनिफिट होणारच नाहीये गव्हर्नमेंटने किंवा फॉर्म 60 मध्ये जो TDS डिडक्ट केलाय तोच बरोबर आहे. पण त्याच्याही बाहेर जाऊन काही अशा डिडक्शन्स आहेत जे आपण क्लेम करू शकतो. जसं की LTA आहे, बऱ्यापैकी लोक ते मिस करतात. जसं की तुम्ही HRA सांगितलं, HRA मिळत नाही तरीही अप टू 60,000 रुपीजचा बेनिफिट त्यांना मिळू शकतो. हे झालं सॅलरीड एम्प्लॉय बद्दल. तुमचा बिझनेस तुम्ही ग्रो करण्यासाठी काय करतायत? आता जसं मी तुम्हाला सांगितलेलं की मी फुल टाइम COP मध्ये नाही आहे, तर बऱ्याचशा मी नेटवर्किंग आणि ह्या सर्व गोष्टींवर आता फोकस करतोय. जे आमची जी पॅरेंट बॉडी आहे तेही म्हणतात की नेटवर्किंग शिवाय तुम्हाला आता ग्रोथ नाही आहे. तर त्याच्यामुळे आम्ही वेगवेगळे जे नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे त्याच्याशी जोडतोय. कारण की काय होतं की नेटवर्किंगमधून जेव्हा तुम्हाला रेफरल येतो तर रेफरलचं कन्व्हर्जन प्रोबॅबिलिटी जास्त असते. तुमची ऑथॉरिटी बिल्डिंग ऑलरेडी तिथे झालेली असते. कारण की शेवटी तुम्हाला रेफर कोण करतो, जो तुम्हाला खूप दिवसांपासून ओळखतोय किंवा ऑलरेडी तुमच्या सर्व्हिसेसचा ज्यांनी अनुभव घेतलेला आहे. तर ह्याच्यामुळे काय होतं की तुमची ऑथॉरिटी बिल्डिंग झालेली असते. त्याच्यामुळे फक्त प्रश्न राहतो हे त्यांना काय सोल्युशन पाहिजे आणि तुम्ही कसे फीस चार्ज करतात. ह्या दोन गोष्टी समजा क्रॅक झाल्या तर तुमचं कन्व्हर्जन रेशो वाढून जातो. तर त्याच्यामुळे आम्ही आता जो मेजरली जो आजच्या जगात तरी जे मला वाटतं स्पेशली कन्सल्टन्सी फील्डमध्ये जो महत्त्वाचा आहे तो नेटवर्किंगच आहे. नेटवर्किंगमध्ये तुम्हाला खूप जास्त लवकर ग्रोथ मिळू शकते. नेटवर्किंग बऱ्यापैकी लोक जे आहेत नवीन स्टार्टअपमध्ये आहेत ते बऱ्यापैकी हीच गोष्ट सगळ्यात जास्त मिस करतात. कारण त्यांचा फोकस ऑपरेशन्सला असतो, सेल्सला जास्त नसतो आणि नेटवर्किंग मिस करतात. तर नेटवर्किंग त्या बिझनेसेसला कशा प्रकारे ग्रोथ देऊ शकतं किंवा व्हॉट रोल नेटवर्किंग प्लेज इन एनी बिझनेस ग्रोथ? नेटवर्किंगमध्ये काय होतं ना की आपण आता ऑपरेशन जसं तुम्ही राईटली सांगितलं, माझ्या ऑफिसमध्ये ऑलमोस्ट 80 to 90% ऑपरेशन हे ऑटोमेशन मोडमध्ये आहे. तर मी नेटवर्किंगमध्ये जास्तीत जास्त वेळ देतो. नेटवर्किंगमध्ये वेळ दिल्यामुळे काय होतं की तुमचे जे म्हणजे चांगले चांगले कनेक्ट वाढतात. तुम्हाला मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही जातात तेव्हा लक्षात येतं की लोकांना कोणत्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम आहे. तुम्ही जोपर्यंत लोकांमध्ये जाणार नाही, त्यांचे प्रॉब्लेम काय हे समजणार नाही, तर तुम्ही त्यांना सोल्युशन नाही देऊ शकणार. तुम्हाला वाटत असेल की मी माझ्या कॅबिनमध्ये बसेल, कस्टमर माझ्याकडे यावा आणि मग त्यांनी मला प्रॉब्लेम सांगावा, तर तुमच्याकडे येणारे लोक हार्डली 10 असतील. पण तुम्ही जेव्हा नेटवर्किंग प्लॅटफॉर्ममध्ये असता तेव्हा हाच नंबर 10चा 200 ते 300 केव्हा होईल तुम्हालाही कळणार नाही. कारण की तुम्ही जगाला जेव्हा सांगणार नाही की मी ह्या गोष्टीवर सोल्युशन देतोय, तोपर्यंत लोकांना कळणार नाही की तुम्ही काय सोल्युशन देता. तर ह्याच गोष्टी आम्ही अवेअरनेस क्रिएट करतो नेटवर्किंग प्लॅटफॉर्मनी वगैरे, की ह्या गोष्टी पण तुम्ही युटिलाइज केल्या तर तुमचे बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. प्रॉब्लेममध्ये फक्त मी मॉनिटरी म्हणत नाही तर मेंटल प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होतात. बरेच जण लाईक पैसे जातात त्याच्यामुळे मेंटल प्रॉब्लेममध्ये येतात. तर आम्ही मॉनिटरी तर नक्कीच तुम्हाला हेल्प आउट करतो, पण मेंटल हेल्प आउट केल्यामुळे तुम्ही जो बिझनेस करता किंवा व्यवसाय करता तुम्ही पीसफुली लाईक तुमची लाईफ जगू शकता. नेटवर्किंगचे काय प्लॅटफॉर्म्स आहेत? बऱ्यापैकी लोकांना हेच कन्फ्युजन आहे की नेटवर्किंग करायचं पण कुठे जाऊन करायचं तेच माहित नाही. घराच्या बाहेर पडलो तर 4 लोकही ओळखत नाहीयेत. तर नेटवर्किंग कुठे करू शकतो आणि जिथून बिझनेस येईल? तर नेटवर्किंग होतं, नेटवर्किंग पबमध्येही होतं, बट ते नेटवर्किंग फ्रुटफुल नेटवर्किंग जे आहे यंग एंटरप्रेनरसाठी, तर काय प्लॅटफॉर्म्स आहेत त्याचे? नेटवर्किंगसाठी बरेचसे वेळ जसं तुम्ही पब म्हणलात तसेही मी म्हणेल की तेही चुकीचे नाही. खूपदा काय होतं ना की जेव्हा 2 लोकांमध्ये काहीतरी कॉमन गोष्ट मॅचअप होते ना, तेव्हा ती जी बॉन्डिंग होते त्या दोघांमध्ये ती दुसरे कुठेही नाही होऊ शकत. बरोबर. आता मी एक एक्झाम्पल बघितलेलं आहे. एक बाईक रायडिंग ग्रुप आहे, तिथे एक इन्शुरन्स ॲडवायझर आणि एका कंपनीचा MD आहे, ज्या कंपनीचं टर्नओव्हर 500 करोड आहे, MNC कंपनी. ते दोघंही त्या ग्रुपमध्ये 2018 पासून सोबत आहेत. तर जेव्हा 5 वर्ष 6 वर्षे हे दोघं जण सोबत होते, त्या दोघांची मैत्री एवढी छान झाली की त्या इन्शुरन्स ॲडवायझरने त्याच्या ज्या नेटवर्किंग प्लॅटफॉर्ममधले 10 जे वेगवेगळे म्हणजे सर्व्हिस देणारे व्यावसायिक आहेत त्यांना त्या कंपनीमध्ये कनेक्ट करून दिलं. दिस इज आय विल कॉल द एक्झाम्पल ऑफ नेटवर्किंग. मग त्याच्यानंतर BNI जो सगळ्यात लिडिंग प्लॅटफॉर्म आहे. आणखीन बरेचसे जे प्लॅटफॉर्म आहे म्हणजे पुण्यामध्ये जे रन होतात वेगवेगळ्या प्रकारचे. BNI मी हा का उदाहरण घेतला की तो सध्या इंटरनॅशनल लेवलला खूप हाय सक्सेस रेशो आहे त्याचा, त्याच्यामुळे मी तो एक उदाहरण घेतला. पण बरेचसे आणखीन प्लॅटफॉर्म डेव्हलप होत आहेत. तुम्ही कोणताही प्लॅटफॉर्म आयदर तुम्ही म्हणाल तो मित्रांचा प्लॅटफॉर्म असू शकतो, पबवरचा असू शकतो. आज आपण आत्ता गणपतीच्या पिरियडमध्ये तर आपण म्हणू शकतो की इव्हन जो वेगळे जे पथक आहेत ढोल ताशाचे वगैरे, तिथेही लोकांचे नेटवर्किंग होत आहे. तिथे तर लग्नही जुळतात. एक्झॅक्टली. तर त्याच्यामुळे मी सांगेल की आपण नेटवर्किंगला कोणतंही बॅरियर नाही ठेवायला पाहिजे. मी ह्याही गोष्टी बघितलेल्या आहेत की जे
चहा पिता पिता जिथे सिगरेटसाठी 2 मुलं थांबतात त्या दोघांमध्ये पण कंटिन्युअसली तिथे भेटल्यामुळे ही बॉन्डिंग होऊन ते व्यवसाय सोबत चालू करताना आज मोठ्या लेवलला व्यवसाय हे करतात. अशा सक्सेस स्टोरी बघितल्या. त्याच्यामुळे मी म्हणेल की नेटवर्किंगला कोणतीही बाधा ठेवू नका. नेटवर्किंग प्रत्येक लेवलला होऊ शकतो. काही जुन्याही गोष्टी नेटवर्किंगच्या आपण सोशल वेनी पण बघितल्या आहेत, जसं रोटरी क्लब आहे, लायन्स क्लब वगैरे, जे 30 ते 40 वर्षांपासून चालू आहे. म्हणजे इंडियामध्येच नाही तर परदेशातही वगैरे त्या चालू आहे. तर तिथेही लोकांचं नेटवर्किंग होतं. तर भरपूर वे आहेत. फक्त तुम्ही स्वतःला नेटवर्किंग प्लॅटफॉर्मशी जोडून घेतलं तर त्या गोष्टीचा तुम्हाला बाहेर पडलं पाहिजे. ऑफिसमध्ये जर बाहेर पडलं तर तुम्हाला धंदा मिळेल, ऑफिसमध्ये बसून धंदा येणार नाही. कारण काय ना, बऱ्यापैकी मी बघितलं यंग एंटरप्रिन्युअर्स मध्ये किंवा बऱ्यापैकी सिनियर लोक हे आहेत जे असा विचार करतात, नो आय एम गुड ॲट माय वर्क, तर मला काम घरी बसून येईल, बट आय थिंक त्याचा स्पीड जो आहे तो बाहेर तुम्ही पडल्यानंतर जो धंदा येणार आहे त्यापेक्षा नक्कीच कमी राहील. आजकाल सोशल मीडिया आहे. सोशल मीडिया इज ऑल्सो गुड प्लॅटफॉर्म यू कॅन यूज, की नेटवर्किंग सारखा तुम्ही यूज होऊ शकता. कारण तुम्ही 1000, 2000, 5000, 10000 लोक तुम्हाला ॲट अ टाइम पाहतायत. सो बऱ्यापैकी तुम्ही जर मोठे ब्रँड्स पाहिले ते नेटवर्किंग किंवा ब्रँड इमेज डेव्हलपिंगसाठी सोशल मीडियाचा यूज करतात. तर हे केलं पाहिजे. माझंही बऱ्याच यंग एंटरप्रिन्युअर्सला हेच म्हणणं असतं की बाहेर पडा, धंदा येईल. BNI मध्ये माझा एक क्लायंट आहे, किचन कॅटेगरीमध्ये आहे. ही इज डुईंग अमेझिंग बिझनेस. म्हणजे किचनचाही धंदा BNI मधून येऊ शकतो. माझा एक आणखीन क्लायंट आहे जो ही BNI मध्ये आहे, पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आहे. आणि ही इज डुईंग 4-5 CR ऑफ टर्नओव्हर फ्रॉम पेंटिंग थ्रू BNI किंवा थ्रू रोटरी क्लब, काही नेटवर्किंग प्लॅटफॉर्म थ्रू. सो पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर एवढा मोठा धंदा फेच करू शकतो, दॅट टू व्हेरी यंग एज. तर दॅट इज बिग डील. ऍब्सोल्युटली. तुम्ही आणखीन काय तुमच्या बिझनेसमध्ये हेल्प करताय, काय रोल प्ले करतात, किंवा मेंटर आहे कोणी, त्याचे काय रोल्स आहेत तुमच्या बिझनेसमध्ये? मी सांगेल की प्रत्येक व्यक्तीला मेंटर हा आवश्यक आहे. तुम्हाला ग्रो व्हायचं असेल, भलेही आपल्याला सर्व गोष्टीचं ज्ञान असेल, पण खूपदा आपण ना आपल्या मार्गावरून भरकटत असतो. जेव्हा आपण ते भरकटतो ना, परत त्या मार्गावर येण्यासाठी तो मेंटरच तुम्हाला हेल्प करतो. कारण की काय होतं की मला माहिती आहे की मी XYZ लेवलचं टर्नओव्हर अचीव करू शकतो, पण आज मला वाटतं की तो मी 5 वर्षात करेल, पण मेंटरसोबत असेल तर बहुधा तो 2 वर्षात होईल. आपण जेव्हा जन्मलो तेव्हा आपल्याला ABCD येत होतं का? नाही येत होतं. शेवटी आपल्याला शाळेत गेलो आपण, तिथे तुम्हाला शिकवलं गेलं, तेव्हा आपण म्हणायचं शाळेतले सर आपले मेंटर होते. आज आपण मेंटर हा शब्द वापरतो, जिथे आपण सर म्हणत नाही, पण आपण आता नवीन जगामध्ये त्याला मेंटर शब्द हा वापरतो. शाळेचे जे सर ते पण मेंटरच आहे. तर ते काय करायचे, आपल्याला ह्या गोष्टी शिकवायचे. आपण कुठे चुकीचा मार्ग जात असू किंवा आपण आपल्या ध्येयाकडून भरकटत असू तर ते आपल्याला हेल्प आउट करतात. तर मेंटर तर मी सांगेल प्रत्येक लेवलला तुम्हाला आवश्यक आहे. तुम्हाला समजा आयुष्यात ग्रोथ व्हायची असेल तर मग तो तुमचा पर्सनल मेंटर असू द्या, हेल्थ रिलेटेड असू द्या, देन आफ्टर तुमचा फायनान्स रिलेटेड असू द्या, बिझनेस रिलेटेड असू द्या, मेंटर हा खूप आवश्यक आहे. मेंटर बऱ्यापैकी लोकांना खर्च वाटतो मेंटरशिपवरती, पण मी मेंटर हा खर्च नाही बघतो, तर मी इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतो. कारण की काय होतं ना की जेव्हा आता मी मेंटरशिप ॲक्च्युअल घेतोय तर मला माहिती आहे की काही गोष्टी थॉट प्रोसेस आपण माइंडमध्ये ही गोष्ट मी करू शकत नाही. मेंटर आपल्याला हेल्प आउट करतो की नाही तू हे गोष्टी करू शकतोस आणि हे त्याचे मार्ग आहेत. बरोबर. खूपदा आपण काय होतं ना की ते मार्ग बघूच शकत नाही किंवा बघण्याचा प्रयत्नही नाही करत. बरोबर. कारण की आपण कम्फर्ट झोनमध्ये असतो. बरोबर. ते कम्फर्ट झोनच्या बाहेर काढण्याचं काम जे आहे ना ते मेंटर करत असतात. राईट राईट. तर माझंही सेम ओपिनियन आहे की तुमचं जेव्हा बिझनेसला तुम्हाला ग्रोथ पाहिजे तेव्हा एक पर्टिक्युलर लेवलची ग्रोथ तुम्ही इंडिव्हिज्युअली पळू शकता. पण जेव्हा तुम्हाला महाभारतातही कृष्ण होता, अर्जुनाला युद्धात उभा करायला, तो कृष्ण नसता तर अर्जुन उभाच नसता राहिला. अर्जुनाकडे कॅलिबर आहे, अर्जुनाकडे कॅलिबर होतं, अर्जुनाला माहित होतं मी करू शकतो, बट तेव्हा त्याला जे गायडन्स पाहिजे होतं तेव्हा त्याला उभं करण्याची ताकद फक्त कृष्णामध्ये होती. तोच मेंटरशिप आहे. बऱ्यापैकी लोक इग्नोर करतात, पण यंग एंटरप्रिन्युअर्सनी नक्कीच मेंटरशिप घेतली पाहिजे. वेगवेगळ्या लोकांकडनं मेंटरशिप घ्या, वेगवेगळ्या फील्डसाठी घ्या, जेणेकरून तुमची ग्रोथ होऊ शकते. तुम्ही MSME सोबत बऱ्यापैकी काम करता. बरोबर. तर MSME बिझनेसेसच्या सध्या काय प्रॉब्लेम्स आहेत? MSME बिझनेस ग्रोथ इंडियामध्ये कशी होते की थांबली आहे? इंडिया जर आपण पाहिलं चायनाच्या कम्पॅरेटिव्हली बऱ्यापैकी सध्या मागे आहे, बट MSME ला गव्हर्नमेंट जे एवढं फोकस करतंय, तर काय इंडियाचं फ्युचर काय आहे MSME मध्ये? आणि लोक बऱ्यापैकी आपल्याकडे जे यंग क्राऊड आहे आफ्टर टेकिंग बिग डिग्रीज,
म्हणजे CA आहेत, इंजिनियर्स आहेत, खूप मोठ्या मोठ्या डिग्रीज आहेत, बट ते जॉब करतायत 6-8 लाख रुपयाच्या पॅकेजेसवरती. सो त्यांनी MSME मध्ये उतरणं चांगलं राहील आजच्या मार्केटमध्ये, की रिस्क घेणं सध्या वर्थ आहे की नाहीये? कारण एवढं चांगलं टॅलेंट 6-8 लाखावरती काम करतंय, मलाही बघताना बऱ्याच वेळेस दुःख होतं. टॅक्सच जातो त्याच्यामधले 20%. सो व्हॉट इज युअर टेक ऑन दॅट? मी तर म्हणेल की मागच्या काही 10-15 वर्षात गव्हर्नमेंट ज्या प्रकारे काम करते MSMEवर, तर MSMEला खूप चांगलं भविष्य आहे. सब्जेक्ट टू काही गोष्टी नक्कीच गव्हर्नमेंटकडून काही झाल्या, तर त्याच्यामध्ये MSMEला एक खूप मोठी म्हणजे मी म्हणेल की गती मिळेल. उदाहरणार्थ आपण सांगायला गेलो की MSMEला वेळेवर पैसे येत नाही, पण त्यांना आजही बिल बनलं की GST भरावा लागतो. बरोबर. ठीक आहे, मी मान्य करेल की सरकार बऱ्याचशा कंपन्यांना फोर्स करते की तुम्ही 45 दिवसाच्या आत पेमेंट करा MSMEला वगैरे, पण कधी कधी MSME त्या कस्टमरवर डिपेंड असते, त्याच्यामुळे ते लिगल ॲक्शन त्या लोकांच्या अगेन्स्ट घेऊ शकत नाही आणि कुठेतरी त्यांचा पैशाची अडचण होते. मग ते लेट कंप्लायन्स करतात. लेट कंप्लायन्स केले की त्यांना कॉस्टिंग येते. त्याच्यानंतर त्यांचं जे वर्किंग कॅपिटल आहे ही कुठेतरी डगमगते. तर ह्या गोष्टीसाठी समजा सरकारने आणखीन प्रयत्न केले तर नक्कीच MSMEला एक मोठी उभारणी येऊ शकते. काही लेवलला नक्कीच ते करतायत, पण जो सपोर्ट आहे गव्हर्नमेंटचा, जो 100 पैकी माझ्या मते 10 ते 15 लोकांना मिळतोय, 80 ते 85 लोकांना मिळत नाही. त्याला 2 कारण आहेत. सगळ्यात पहिलं कारण की तेवढं फंड अवेलेबिलिटी होत नाही बँकेत, आणि दुसरं कारण आहे की जी प्रोसिजर आहे ती एवढी किचकट करून ठेवलेली आहे की बऱ्याचशा बँका वगैरे आहेत त्या गोष्टीला सपोर्ट करत नाही. म्हणजे ते म्हणतात की नाही हे डॉक्युमेंट पाहिजे, ते डॉक्युमेंट पाहिजे, पण MSMEकडे तेवढं डॉक्युमेंट स्ट्रक्चर असलं तर MSME झालेच नसते. MSME फुल टाईम कन्सल्टंट ह्या सर्व गोष्टी प्रोव्हाइड करण्यासाठी नाही अफोर्डेबल आहे. तर त्या लोकांना कुठे ना कुठे म्हणजे सरकारकडून किंवा बँकांकडून एक सपोर्ट दिला तर नक्की ते लोक एक पुढे जाऊ शकतात. कारण की त्या लोकांना महत्त्वाचा जो चॅलेंज येतो तो वर्किंग कॅपिटलचाच येतो. वर्किंग कॅपिटल त्यांच्या हातात असेल ना तर मी सांगेल की प्रत्येक MSME त्यांची ग्रोथ नक्कीच 10 ते 20% प्रत्येक वर्षी करू शकतील, एवढं मला कॉन्फिडंट आहे. आम्ही एवढ्या MSME बघितल्यात, काही काही MSMEचा खूप चांगला व्यवसाय, पण समोर त्यांना आणखीन काही सपोर्ट गव्हर्नमेंटकडून मिळा किंवा त्यांचे जे असोसिएशन्स आहेत त्यांच्याकडून मिळाला तर ह्या गोष्टी खूप मोठ्या होऊ शकतात. MSME किंवा लार्ज होतील काही आपण म्हणजे त्याचा अंदाज नाही धरू शकत, एवढ्या तर त्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे. म्हणजे आता यंग जे पोरं आहेत जे जॉबमध्ये आहेत त्यांनी टेक घ्यायला काही प्रॉब्लेम नाहीये. त्यांनी ॲब्सोल्युटली रिस्क आहे तो इश्क आहे. रिस्क आहे तो इश्क आहे. त्यांनी हाच वय आहे की तुम्ही थोडंसं रिस्क घेऊ शकता. एकदा तुमच्या कमिटमेंट झाल्या की जसं की मुलं बाळ झाले, त्याच्यानंतर तुम्ही घरं घेतली, त्याच्या गाडी वगैरे घेतली, तुमचे EMI वगैरे ह्या गोष्टी चालू झाल्या की मग तुम्ही रिस्क घ्यायला खूप घाबरता. ह्या सर्व जे तुमच्या फिक्स कमिटमेंट आहे ह्या सुरू करण्याच्या आधी तुम्ही समजा व्यवसायात उतरलात ना तर जेव्हा तुम्ही पर्टिक्युलर हाय क्वालिफाईड डिग्र्या घेतल्यात तर म्हणजे तुम्ही तुमचं नॉलेज ऑलरेडी सिद्ध केलं आहे किंवा तुमचं जे एफर्ट्स लेवल किंवा तुमची बुद्धिमत्ता सिद्ध केलेली, तर ह्याचे तुम्ही मर्यादित कामांसाठी किंवा मर्यादित उत्पन्नासाठी तुम्ही त्याला रिस्ट्रिक्ट करू नका. ह्याला तुम्ही मल्टिप्लाय बाय 100x पण करू शकता. जेव्हा तुम्ही व्यवसायात याल तुम्हाला जॉबमध्ये 100x कधीच नाही मिळणार. बरोबर. तुम्हाला हे केव्हा मिळणार? जेव्हा तुम्ही स्वतःचं व्यवसाय प्रोफेशन हे चालू कराल, तुम्ही तुमची जी बुद्धिमत्ता लोकांच्या बेनिफिटसाठी वापराल, त्यांना तुम्ही दाखवाल की हां हे मी व्हॅल्यू ॲडिशन तुमच्यासाठी करतोय, नक्कीच तुम्हाला लोक पैसे द्या. तुम्ही 2012ला स्टार्ट केलं बरोबर प्रॅक्टिस, मग तुम्ही एक नवीन तुमचं स्टार्टअपच होतं ते, तर तुमच्या स्टार्टिंगचा स्ट्रगलिंग पिरियड कसा होता? म्हणजे हाऊ वॉज दॅट जर्नी, की त्याच्यातनं लोकांनी काय शिकलं पाहिजे, की पेशन्स तुम्ही ठेवलंय, तुमच्या जर्नीबद्दल तुम्हाला काय सांगायला आवडेल? ह्याच्यासाठी ना मी एक आपलं कंपाऊंडिंगचा फॉर्म्युला सांगेल. कंपाऊंडिंगचा फॉर्म्युला काय म्हणतो की एखादी गोष्ट आपण कन्सिस्टन्सली लॉंग पिरियडसाठी केली, सुरुवातीला तुम्हाला रिझल्ट हा स्लो मिळेल, पण नंतर तो रिझल्ट मल्टिप्लाय व्हायला सुरुवात होतो. मी 2012ला 2च क्लायंटनी सुरुवात केली होती माझ्या प्रॅक्टिसची, पण आज मी 750च्या वरती क्लायंटला सर्व्हिस देतो विदिन अ स्पॅन ऑफ फक्त 12 इयर्स. तर हा फक्त कंपाऊंडिंगचा इफेक्ट मी सांगेल. तर तुम्ही कंपाऊंडिंगवर ट्रस्ट करा. तुम्ही एखादी गोष्ट कंटिन्यूअस करा. तुम्ही थोडंसं बोर व्हाल त्या पिरियडमध्ये, फक्त तुम्ही तुमची जिद्द नका सोडू. तुम्ही फक्त हा विषय ठेवा की 5 वर्षानंतर मी आज कुठे असणार आहे. शॉर्ट पिरियडचा विचार नका करू, लॉंग पिरियडचा विचार करा. तुम्ही जेव्हा लॉंग पिरियडचा विचार करा नक्कीच तुम्ही तुमच्या ध्येयाकडे किंवा मोठा गोल तुमचा अचीव्ह नक्कीच करू शकता. तुम्ही शॉर्ट पिरियडमध्ये हताश झाला
की नाही मी मेहनत तर करतोय पण मला काहीच आउटपुट मिळत नाहीये, तर हा कधीच विचार नका करू. तुम्ही 2 इयर्स, 3 इयर्स, 4 इयर्स, 5 इयर्सचे गोल तुमचे रायटिंगमध्ये लिहून ठेवा आणि तुम्ही बघा की 5 वर्षाचा आधी गोल लिहा, त्याला 2 वर्ष मला कोणत्या कोणत्या पायऱ्या कंप्लीट करावं लागेल, 1 वर्षात कोणत्या करावं लागेल, 6 महिन्यात, 3 महिने, 1 महिना, 1 हप्ता, आजचा पण तुम्ही गोल लिहायला पाहिजे. हां, आज माझं हे काम झालंच पाहिजे. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करतात ना, तुम्ही नक्कीच 5 ते 10 वर्षात बऱ्यापैकी गोष्टी हे करू शकतात, अचीव करू शकतात. तुम्ही म्हणाल की नाही मी 3 महिन्यातच त्या खूप मोठ्या गोष्टी करणार, तर तुम्ही नक्कीच करू शकणार नाही आणि तुम्ही ज्या भविष्यात करणार होतं त्याही गोष्टी होणार नाही तुमच्यानी आणि तुमचं पूर्ण डिसअपॉइंटमेंट होईल आणि तुम्ही परत जॉबमध्ये टर्न होऊ शकता. इंग्लिशमध्ये खूप चांगली म्हण आहे, मॅन ऑलवेज फेल टू प्लॅन फॉर लॉंग टर्म बट प्लॅन फॉर शॉर्ट टर्म अँड फेल. तर 5 वर्षासाठी तुम्ही प्लॅन करत नाही, तुम्ही 1 वर्षासाठी प्लॅन करता आणि तुम्ही फेल होता. तर तुम्ही 5 वर्षासाठी प्लॅन करा लॉंग टर्म साठी आणि तुम्ही सक्सेड होता. मी तर असंही बघितलेलं लोकांचा आजचा किंवा उद्याचाही प्लॅन नसतो, फक्त सुरू केलेलं आहे. जेव्हा तुम्ही गुगल मॅपला जोपर्यंत टाकत नाही की मला एखाद्या डेस्टिनेशनला जायचंय, तो गुगल मॅप तुम्हाला कधीच रस्ता नाही दाखवणार. तुम्हाला तुमचा गोल हा किंवा तुम्हाला तुमचा जो मॅप आहे तो तुम्हाला डिफाईन करावाच लागेल. मॅप म्हणजे काय, शेवटी प्लॅन. बरोबर. तुम्ही जोपर्यंत प्लॅन नाही करणार तुम्ही भरकटत जाणार, त्याच्यामुळे तुम्हाला तो करावाच लागेल. मी स्टुडंट जे आहेत, सीए स्टुडंट ना, बऱ्यापैकी माझ्या ओळखीमध्ये मित्र आहेत, ते जेव्हा येतात फेल झाल्यानंतर यार कसा अभ्यास करू, काय करू, तर माझं त्यांना सगळ्यात आधी हेच म्हणणं असतं, तुम्ही अभ्यास आत्ता स्टार्ट नका करू. यू टेक अ रेस्ट, 4-5 डेज रेस्ट घ्या, तुम्ही आराम करा. तुम्ही 5 दिवसामध्ये हे प्लॅन करा की तुम्हाला जर 90 दिवस आहेत अभ्यासासाठी, तर त्याचं तुमच्याकडे प्लॅन रेडी आहे का? 90 दिवसात तुमच्या रिव्हिजन किती बसतील, त्यातल्या फर्स्ट रिव्हिजन इतक्या दिवसात संपेल. मग आज तुम्ही 2 ते 5 ह्या वेळेमध्ये तुम्ही कोणता चॅप्टर संपवणार आहात? ॲब्सोल्युटली. या मायन्यूट लेवलच्या प्लॅनिंग पर्यंत तुम्ही या. 5 नाही 10 दिवस जाऊ द्या, बट दॅट विल बी इन्व्हेस्टमेंट. तुम्ही रोज सकाळी उठताय, हा आज हे वाचावं वाटतंय, ते वाचूया, आणि मग तुम्ही फेल होताय बिकॉज तुम्हाला काय प्लॅन करून काय वाचायचं तेच माहित नाहीये. या गोष्टीवरून मला माझे म्हणजे लाईक अभ्यासाचे दिवस आठवले. मी असंच म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये प्लॅन, आताही ते प्लॅन माझ्याकडे म्हणजे कॉपीज मी सांभाळून ठेवल्या त्याचा एक म्हणजे मेमरीज म्हणून. तर माझ्याकडेही जे आर्टिकल्स वगैरे यायचे त्यांनाही मी हे सजेशन द्यायचो की तुम्ही प्लॅन करा. प्लॅन केल्याशिवाय तुम्हाला कधीच सक्सेस म्हणजे प्रोबॅबिलिटी तुमची कमी होऊन जाते. बरोबर. तुम्ही आणखीन काय काय इंडस्ट्रीला केटर करता? MSME तर एक पार्ट झाला, तुमचं सॅलरीड एम्प्लॉई त्यांनाही केटर करता, मग त्यांच्या टॅक्स बेनिफिटसाठी प्लॅनिंगसाठी तुम्ही काय काय करू शकता? काही आम्हाला एक्झाम्पल्स दिले तर. सॅलरी टॅक्स बेनिफिटसाठी सगळ्यात पहिलं तर तुम्हाला ॲनालाइज करायचं आहे की मला ओल्ड रिजिम किंवा न्यू रिजिम कोणती बेनिफिशियल आहे. ह्याच्यामध्ये एक मला कुठेतरी खंत वाटते न्यू रिजिममुळे की सरकारने काय केलेलं आहे की तुम्ही इन्व्हेस्टमेंट नाही करता तर न्यू रिजिम तुम्हाला बेनिफिट आहे. पण जी यंग क्राऊड आहे हे कुठेतरी ना त्यांना ओल्ड रिजिम म्हणजे टॅक्स वाचवण्याच्या पर्पजने तरी ते सेव्हिंग करायचे, पण या न्यू रिजिममुळे आता त्यांचे कुठेतरी सवयी तुटत आहेत. आता ते लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करतील का ही मला भीती वाटते, कारण एवढे दिवस पैसे वाचवायचे त्याच्यामुळे ते इन्व्हेस्ट करायचे. बरोबर. आता न्यू रिजिम आहे, इन्व्हेस्ट नाही केलं तरी मला टॅक्स वाचणार आहे. बरोबर. तर त्या केसमुळे मला खूप जास्त भीती वाटायला लागली. म्हणजे आजचा जो यंग क्राऊड आहे तो जेव्हा भविष्यात हे होईल तर कुठेतरी अमेरिकेसारखी परिस्थिती यायला नको आहे की म्हणजे आजचं कमवा आणि आजचंच खा, अशी परिस्थिती नको यायला. त्याच्यामुळे यंग क्राऊडनी सगळ्यात आधी इन्व्हेस्टमेंट टॅक्स सेव्हिंग पर्पज नाही स्वतःच्या भविष्यासाठी सगळ्यात आधी करायला पाहिजे. आता राहिला प्रश्न टॅक्सेशन वगैरेचे ह्या सर्व गोष्टींमध्ये, तर तुम्ही प्रयत्न करा की कोणते कोणते अलाउन्सेस तुमच्या सॅलरी स्लिपमध्ये म्हणा किंवा ऑफर लेटरमध्ये दिले, त्या ॲनालिसिसचं प्रॉपर स्टडी करा. खूपदा काय होतं ना की आम्ही बघितलेलं की सॅलरीमध्ये वेगवेगळे अलाउन्सेस किंवा डिडक्शनसाठी इलिजिबिलिटी असते, पण लोकांना तेवढं अवेअरनेस नाही किंवा त्या कंपन्यांकडून तेवढं नॉलेज शेअरिंग होत नाही किंवा एज्युकेशन दिलं जात नाही की तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर तुमचा असं टॅक्स वाचू शकतो. हे डॉक्युमेंटेशन तुम्ही कंपनीला सबमिशन करा. तर तुम्ही त्या गोष्टी समजून घेतल्या प्रॉपरली तर खूप मोठा बेनिफिट तुम्हाला त्याच्यामध्ये होऊ शकतो. दुसरी गोष्ट आहे की तुमचे जे टॅक्स प्लॅनिंगसाठी जे अदर जे अर्निंग्स आहेत त्याला प्रॉपरली मॅनेज करा. की मी कोणत्या फंडमध्ये, बरेचसे टॅक्स सेव्हिंगवाले फंड असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला टॅक्सच येत नाही, प्रॉफिट अर्न झालं तरी तुम्ही त्याच्यामध्ये विचार करू शकता. तुम्ही प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेशन करायला पाहिजे की आज मी एखाद्या फंडमध्ये जो टॅक्सेबल आहे त्याच्यामध्ये पैसे टाकले
भलेही तो रिटर्न 2% जास्त देत असेल, पण माझा टॅक्स 30% जात असेल, तर तो अल्टिमेटली इम्पॅक्ट किती येतोय. तर हे प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन कराल, तर तुमची जे अदर इन्कमचा जो टॅक्स आहे तिथे तुम्हाला जास्त स्कोप आहे. सॅलरीमध्ये नक्कीच कमी स्कोप आहे, मी मान्य करतो. पण ज्या इन्व्हेस्टमेंट तुम्ही करता तिथून तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे अपॉर्च्युनिटी क्रिएट होऊ शकतात टॅक्स सेव्हिंगच्या लिगली. प्रत्येक गोष्ट मी जे टॅक्स सेव्हिंग आणि प्लॅनिंगचं बोलतो ते प्रत्येक गोष्ट विदिन अ ब्रॅकेट ऑफ लॉस सांगतोय. माझं त्या लोकांना हेही सजेशन असतं की जर तुम्हाला गरज नाहीये, यू डू अनालिसिस की तुम्ही हाऊसिंग लोन घेऊन टॅक्स किती वाचवणार आहात आणि ते पैसे इन्व्हेस्ट करून तुम्ही रादर त्याच्यातनं जास्त रिटर्न काढू शकताय का टॅक्स प्लॅनिंग पेक्षा. ऍब्सोल्युटली ते होऊ शकतं. मग त्याचे अनालिसिस करा. तुम्ही प्रत्येक वेळेस हाऊसिंग लोन घेणंच गरजेचं नाही, किंवा तुम्ही काही LICचे असे प्लॅन घेतात किंवा इन्शुरन्सचे असे प्लॅन घेतात ज्या प्लॅनमधनं काही रिटर्नच येणार नाहीयेत, परंतु फक्त टॅक्स सेव्हिंगच्या पर्पजने करतायत. तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना टॅक्स सेव्हिंग सोबत अनालिसिस केलं पाहिजे की व्हॉट इज रिटर्न आय एम गेटिंग आणि माझ्याकडे ऑप्शनमध्ये काय रिटर्न्स आहेत. तर लोक बऱ्यापैकी मिसलीड पण होत आहेत. सध्या FNO वगैरे करण्यासाठी जातात, टॅक्स सेव्हिंग जाऊ द्या, मी ते पैसे इन्व्हेस्ट करेल. तर मग त्याच्यामध्ये त्यांना लॉस पण होतोय. बऱ्यापैकी सॅलरीड एम्प्लॉय, म्हणजे माझ्याकडे 80% सॅलरीड एम्प्लॉय आहेत ज्यांना FNO मध्ये लॉस आहे. ऑलमोस्ट त्यांच्या सॅलरीच्या 10 to 12% FNO मध्ये लॉस आहे. 1 लाख 2 लाख तर इझिली लॉस आहे. आणि मग त्याचं टॅक्स ऑडिट करून घ्यायला लागतं त्यांना, बिकॉज त्यांचे बुक्स ऑफ अकाउंट FNOचं लॉस कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी ऑडिटला ऍप्लिकेबल आहे. तर मग FNO मध्ये करणं किती रिस्की आहे इन्व्हेस्टमेंट बद्दल जेव्हा आपण बोलतोय. मी तुम्हाला आता 2 गोष्टी सांगेल. F&Oच्या आधी मी तुम्हाला एक, जसं तुम्ही हाऊसिंग इंटरेस्ट रिलेटेड तुम्ही एक गोष्ट सांगितली, तर मला एक गोष्ट खूप चांगली आठवते जी माझ्या प्रत्येक क्लायंटला मी सांगतो. मला क्लायंट म्हणतो की सर मी मोठी गाडी, लक्झरियस गाडी घेतो कारण की मला टॅक्स वाचवायचा. तर मी हसतो आणि मी त्यांना सांगतो की तुम्ही गाडी घ्या, तुमचं शौक पूर्ण करायचं असेल तर, टॅक्स वाचवण्यासाठी नाही. त्याचं कारण तुम्ही आधी त्या गाडीसाठी उदाहरणार्थ 50 लाख रुपये खर्च करता. नंतर तुम्ही समजा 30% ब्रॅकेटमध्ये असाल तर तुमचे किती टॅक्स वाचतात? 15 लाख रुपये. 15 लाख. तेही ओव्हर द 10 to 15 इयर्स WDVच्या वर्किंगच्या डिप्रिशिएशननुसार. बरोबर आहे. तर तुम्हाला 15 लाख टॅक्स वाचवण्यासाठी तुम्ही किती खर्च करतात? 50 लाख रुपये. कसं तुमचं टॅक्स सेव्हिंग झालं मला सांगा. बरोबर. हां, पण तुमचं शौक असेल, तुम्हाला तुमचे शौक पूर्ण करायचे, तर मग डेफिनेटली आपण टॅक्स सेव्हिंग हा शब्द नाही काढायचा की मी टॅक्स सेव्हिंगसाठी गाडी घेतो. तुम्ही नक्कीच हे म्हणा की मी शौकसाठी गाडी घेतो, तेव्हा माझं ऑब्जेक्शन नसेल. पण तुम्ही टॅक्स सेव्हिंग म्हणून घेत असाल तर नक्कीच मी ऑब्जेक्ट करतो आणि मी त्या लोकांना थांबवतो. हे उदाहरण सांगतो मी. आता राहिला प्रश्न F&Oचा. तर F&O माझ्या प्रकारे ना हा एक जुगार आहे. यंग क्राऊड काय होतं ना की मी आज समजा 10,000 रुपये कमवले, तर त्यांना वाटतं की आता मी परत पुढे कमवेल. आज 10,000 कमवले, 1 लाख कमवले, 1 लाख नाही 1 करोडपर्यंत जाईल. पण हा सक्सेस सगळ्यांनाच मिळतो का? तुम्ही सेबीचा एक ऑथराईज रेकॉर्ड पब्लिश झाला होता माझ्या मते 6 महिने का 1 वर्ष आधी. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मोर दॅन 97% लोक F&O मध्ये लॉस बिअर करतात. म्हणजे काय झाला, 2 ते 3% लोक 97% लोकांचा पैसा घेऊन चालले. मध्ये फायनान्स मिनिस्टरचं एक स्टेटमेंटही होतं बघा, FNO इज फॉर मिडल क्लास आणि शी वॉज क्वेश्चनिंग द क्राऊड. तसंही होतं तेही आहे. आणि मला त्याच्यावरून ना आणखीन एक गोष्ट आठवली की 2 महिन्याआधी ना SBI किंवा कोणत्या तरी लिडिंग बँकेच्या ज्या चेअरमॅन आहेत त्यांनी कमेंट केलं होतं की बँकेतील पैसा कमी होऊन स्टॉक मार्केट आणि कॅपिटल मार्केटमध्ये मूव्ह जास्त होतोय. माझ्या मते ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे. कारण की कसं असतं नाही की प्रत्येक पैसा इम्पॉर्टंट असतो. तुम्हाला तो पैसा खूप व्यवस्थितशीर हाताळणं आवश्यक आहे. तुम्ही किती पैसे गुंतवायला पाहिजे शेअर मार्केटमध्ये, किती पैसे बँकेत ठेवायला पाहिजे, ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी. यंग क्राऊड समजा त्यांचा पैसा पूर्ण बँकेतून काढून समजा शेअर मार्केटमध्ये मूव्ह करत असेल आणि तो 97% लोक समजा तो पैसा लूज करत असेल आणि 3%च्या हातात जाणार असेल, नंतर आपण ब्लेम करून चालणार नाही की श्रीमंत लोक श्रीमंत होत आहेत आणि गरीब लोक गरीब होत आहेत. कारण की शेवटी तुमचे निर्णयही चुकत आहेत. तुम्ही क्राऊड सोबत चाललात. लोक कोविड नंतर शेअर मार्केटला एवढे अट्रॅक्ट झालेत. 4 लोक सक्सेस स्टोरी सांगतात आणि त्यांना वाटतं की बाकी 4 लाख लोक ते सक्सेस होतील, पण असं नसतं. समजा त्या 4 पैकी आता किती सक्सेस आहेत ते तुम्ही बघा. त्याच्यापैकी एखाद दुसरा व्यक्ती कंटिन्युअसली सक्सेस असेल आणि दॅट इज आयदर बिकॉज ऑफ हिज एक्सपर्टेबिलिटी ऑर लक. बरोबर. पण प्रत्येक जण त्याच्यात सक्सेस होणार नाही. त्याच्यासाठी मी ॲडवाईज लोकांना जास्त तर करतो की तुम्ही डिलिव्हरी बेस
ब्ल्यूचिप कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करा. मार्केट आज एखाद्या वेळेस तो डाऊन गेला त्या शेअरचा तरी परत तो भविष्यात अपच जाणार. बरोबर आहे. तर तुम्ही ओव्हर द पिरियड तुम्ही लॉस बिअर नाही करणार. पण F&O मध्ये तुम्हाला पर्टिक्युलर पिरियड